केळीच्या झाडाला लोंगर आला आणि त्याची केळी जेव्हा यायची बाहेर पडायची थांबली त्यावेळेला थोडंसं असं केळफूल तिथे ठेवलं आणि बाकीचं कापून घेतलं. आता ते जे कापून घेतलं आहे ते आता सोलायला सुरुवात केली तर त्याच्यावर एवढी अशी एक एक आवरणं निघत गेली आणि प्रत्येक आवरणामध्ये एक एक फुलाचा लोंगर हा असा सापडत गेला. तर त्या प्रत्येक फुलाच्या आवरणामध्ये अशी बरीच फुलं असतात. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक फुलामध्ये एक कावळा आणि एक चिमणी असते. तर हा बघा, ह्याच्यामध्ये ही जी काडी आहे ही काडी शिजत नाही आणि त्याला कावळा म्हणायचं. आणि हे जे एक पुढे पाकळीसारखं असतं हे, तर ह्याला चिमणी म्हणायचं. अशा ह्या कावळ्या चिमण्या मी काढून ठेवल्या आहेत बघा. तर ह्या खाता येत नाहीत, म्हणजे त्या शिजतच नाहीत. आणि ते जे बाकी सोलून ठेवलेलं असतं ते आणि हे आतमधला गाभा आहे हा, तर हा चिरायचा. मात्र आता ह्याच्या आतमध्ये जी केळीची फुलं आहेत त्याच्यामधले कावळे चिमण्या हे कोवळे आहेत अजून, त्यामुळे ते शिजतील. पण हे शेवटी हे मी काढून बघितलं की ह्याच्यातल्या कावळे चिमण्या कशा आहेत, तर त्या न शिजणाऱ्या आहेत. मग ते तिथे थांबले, मी ते काढलं आणि पुढे मात्र मग थांबले. तर असं कावळे चिमण्या एरवी आता आपल्याला घराबाहेर कुठे बघायला मिळत नाही आहेत, पण आज मला फुलामध्ये दिसल्या. म्हटलं तुम्हाला दाखवाव्या. आता ह्याची मी उद्या भाजी करणार. छानपैकी हे चिरायचं, पाण्यात टाकायचं, त्यात थोडं ताक टाकायचं म्हणजे ते काळं पडत नाही. आणि मग ते पिळून उकडायला लावायचं. उकडून झालं की मग फोडणीस टाकायचं, तिखट मीठ गूळ नारळ, अशी भाजी करायची छानपैकी. या खायला.